प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि परमपूज्य शांतीश्वर महाराज यांच्या पावन सान्निध्याने पुनीत झालेल्या या फलटण नगरीस माझा सविनय नमस्कार, या भूमिपुत्र नमस्कार आणि या ठिकाणी सर्व श्रावक श्राविका यांना जय जनेंद्र। या सेशनच्या सुरुवातीला देव पाटील सरांनी सांगितलं, चौगले सर हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, जैन तत्त्वज्ञानाचे विशेष ओळख त्यांना आहे, त्यांचा आणि या चित्रपटसृष्टीचा काही संबंध नाही आहे। अगदी बरोबर आहे ते। 5 तारखेला 5 डिसेंबरला माझ्या मुलाचं लग्न होतं कोल्हापुरामध्ये, 12:29 लग्न होतं। सर आले बरोबर 11 वाजता आणि सांगितलं, पुरंदर तुला या विषयावर बोलायचं आहे। कुठला विषय? भारतीय चित्रपटसृष्टी जैनांचे योगदान। मी एकदम चमकलोच। गेल्या 1.5 महिन्यापासून मुलाची तयारी करतो लग्नाची, कुठे विचार करायला वेळ नाही आहे। सर म्हटलं मी का बोलू शकणार नाही याच्यावर। म्हणाले मग तू अध्यक्ष भाषण करायचं काय, लोक सांगितलं असतं ते सांगायचं आहे। वाटलं ठीक आहे, चांगलं आहे, काय फारसं परिश्रम घ्यायला लागणार नाहीत, पण मी हो म्हटलं। आणि अजून देखील माझ्या घरामध्ये पाहुणे आहे, सूनबाई नवीन तशीच अजून या गदारोळामध्ये मला फारसा अभ्यास करता आलेला नाही आहे जैन चित्रपटसृष्टी संबंधी। परंतु जे काय मी अभ्यासलं ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आणि हे सांगत असताना या दोघांनी जे काय सांगितलेलं आहे ते अप्रतिम सांगितलेलं आहे, हे मी अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो। कारण रावसाहेब पाटील सर आणि मी काय वेगळे नेहमी दोघे आम्ही बाहुबलीचे विद्यार्थी आणि आवटी सरांचे विद्यार्थी एका ठिकाणीच आम्ही कामे केलेली आहेत। आणखीन रावसाहेब पाटील जेव्हा ब्रह्मचर्य आश्रममध्ये बोलायचे बाहुबलीमध्ये वीवर भामाशा नाटकातून वगैरे हातवारे करत ते सगळं ते बोलत होते, त्यांचा स्वभाव आहे। आम्ही सुद्धा तरी कुठे अडवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मला परत एकदा ऐकायचं होतं सगळं, तर मला तो एक आनंद मिळाला। आता प्रश्न होतो, आत्तापर्यंत दोघांनी खूप चांगल्या प्रकारे योगदान सांगितलेलं आहे जैनांचे योगदान चित्रपटसृष्टीला। पण प्रश्न होतो, हे योगदान कशासाठी? हे योगदान आहे राष्ट्र निर्माणासाठी। लक्षात ठेवा, राष्ट्र निर्माणासाठी योगदान आहे का राष्ट्र निर्माण होतं त्या देशाच्या तत्त्वज्ञानावर, त्या देशाच्या संस्कृतीवर, त्या देशातल्या लोकांच्या विचारांवर। आणि जर हे विचार चित्रपटांच्या माध्यमातून जैनांनी सांगितलेले असतील आणि ते सर्वांना मान्य होत असेल तर या देशाची निर्मिती ही जैन तत्त्वज्ञानावर होऊ शकते। आणि आत्तापर्यंत पाहतो आपण आयुष्याच्या आधारावरच आपला देश जगलेला आहे। म्हणून आपल्या देशाचा आधारस्तंभ हे जैन तत्त्वज्ञान आहे आणि ते जैनांनी दिलेल्या योगदानातून आहे। तर छोटंसं योगदान हे चित्रपटसृष्टी आहे असं म्हटलं थोडंसं अवघड ठरेल। कारण असं आहे, कोणतंही योगदान हे कमी नसतं किंवा जास्त नसतं। चित्रपटसृष्टी थोडंसं योगदान आहे आणि बाकीचं खूप मोठं आहे, बरोबर आहे। मोठमोठे नेते होऊन गेले, मोठमोठे शास्त्रज्ञ होऊन गेले, जैन तत्त्वज्ञानाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गोष्टी जे शांततामयतेच्या आहेत किंवा पर्यावरण रक्षणाच्या आहेत त्यावर लिहिलेलं आहे, किंवा इतर गोष्टी आहेत की ज्या फारसे विचार करताच येणार आणि इतक्या मोठ्या आहेत, पण त्यामध्ये मग ही चित्रपटसृष्टी लहान आहे। लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखादं वस्त्र विणतो ते वस्त्र आडव्या उभ्या धाग्याने विणतो, एखादा धागा लहान असतो एखादा मोठा असतो। गवंडी जेव्हा बांधकाम करतो तो मोठी वीट फोडून लहान करतो आणि कोणात साधतो, बरोबर आहे। म्हणजे प्रत्येक घटक हा अतिशय महत्त्वाचा आहे राष्ट्र उभारणीसाठी। चित्रपटसुद्धा राष्ट्र उभारणीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे। कुणीही याच्यामध्ये कमी नाही, कुठलं क्षेत्र कमी नाही आहे। आता प्रश्न होतो, या दोघांच्या शिवाय मी काही वेगळं सांगणार आहे का? इतक्याने सांगितलेलं आहे, वेगळं मी काय सांगणार? कारण 2 सूर्यांच्या तेजासमोर या काजवाचा प्रकाश काय असणार आहे? काहीच असणार नाही। परंतु मला जे काही थोडंसं उमगलं, थोडंसं वाटलं ते मी सांगणार आहे। आणि ते कदाचित आपणालासुद्धा खरं वाटेल, कारण मी खूप वेळा हे अभ्यास करत असताना अनेक पुस्तकं घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे संशोधनासाठी मी कधी कधी जेमिनी नावाचं ॲपही वापरलेलं जे सांगते त्या ठिकाणी। सर्वात सुरुवातीला मी सांगू इच्छितो की
या दोघांच्या कॉन्ट्रीब्युशन शिवाय दुसरं काय असं आहे, एक नाव सांगतो ते महत्त्वाचं आहे, सूरज आर बडजात्या. आपण नाव उच्चारलात. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलेलं आहे. ते निर्माते आहेत, लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत. आणि त्यांनी हम आपके है कौन, मैंने प्यार किया, विवाह, प्रेम रत्न धन पायो या चित्रपटांना जर निर्मिती केली आहे, तर दिग्दर्शन केलेलं आहे. हे किती मोठे योगदान आहे पहा. जैनाशिवाय सर्व पाहतात पण त्यांना माहीत नाही की हे जैन आहेत. दुसरं आहे संजय लीला भन्साळी. यांचं नाव प्रत्येकानं माहीत आहे आणि ते एक मोठे दिग्दर्शक आहेत, निर्देशक आहेत. आणि त्यांना नॅशनल अवॉर्ड चित्रपटसृष्टीचा अनेक वेळा मिळालेला आहे. त्यांनी देवदास, ब्लॅक, हम दिल दे चुके सनम, बाजीराव मस्तानी अशा प्रकारच्या फिल्मांची निर्मिती केली आहे, दिग्दर्शन केलेलं आहे. ही मोठी जी व्यक्ती आहेत हे यांच्यातून थोडंसं बोनस सुटलेले होते म्हणून मी त्याचे पण ॲडिशन करतोय, बाकी काही नाही. त्याच्यानंतर भरत शहा. भरत शहाचं नाव माहीत नाही असं फारसं कोणी असणार नाही, कारण हिऱ्यांचे व्यापार आहेत. भरत शहा हे हिऱ्यांचे व्यापार आहेत. ते फिल्म फायनान्सर सुद्धा आहेत. फिल्म करण्यासाठी ते पैसे देतात. देवदास, दिलसे आणि हिरोज या 3 चित्रपटांची ते निर्मिती केलेली आहे. हे कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. त्याशिवाय आशा पारेख. आशा पारेख हे नाव उच्चारल्यानंतर खूप बरं वाटतं. ह्या जैनाचे आहेत. खरोखर मला वाटलं असे प्रकारे जैन आहेत का. मी 2-3 वेळा सर्च केला, शेवटी असं कळालं हे खरोखर जैन आहेत. आशा पारेख 1942 साली यांचा जन्म आहे. त्यांच्या वडिलांचं नाव प्राणलाल जैन, प्राणलाल जैन आणि आईचं नाव सुधा पारेख. सुधा पारेख, प्राणलाल पारेख आणि सुधा पारेख यांचे ते अपत्य आहे. आता प्रश्न म्हणतो, सुधा पारेख जे आहेत यांना जैनापासून वेगळंसं का ठेवलं असावं. सुधा पारेख जे आहेत त्या मूळ मुस्लिम आहेत, बोहरा समाजातल्या त्या आहेत, दाऊदी. आणि वडील मात्र जैन आहेत. त्याच्यामुळे कदाचित हे नाव आपलं फारसं ऐकवत नाही, पण आशा पारेख हे जन्माने जैन आहेत. त्यांनी चित्रपटाला सुरुवात खूप लहान वयापासून केलेली आहे. त्यांच्या वडिलांना लोक बच्चू भाई म्हणत असत, कारण ते सर्वात लहान होते म्हणून. या बच्चू भाईंना किंवा प्राणलालना आपल्या आशा ज्या आहेत, आशा पारेख, त्यांच्या वडिलांना तिला डॉक्टर बनवायचं होतं आणि आईला मात्र तिला नृत्यांगना बनवायचं होतं. त्या दोघांचा खूप मोठा वाद झाला होता. पण शेवटी आईचा विजय झाला आणि त्या चित्रपटसृष्टीमध्ये आल्या. त्याने जे चित्रपट काढलेले आहेत, मग भूमिका केलेल्या आहेत चित्रपटामध्ये, ती नावं पहा कशी आहेत. त्यामध्ये शिकार नावाचा सिनेमा या ठिकाणी पाहिला असेल. कारवा आहे, बॉलिवूडच्या ते मुख्य अभिनेत्री होत्या. त्याच्यामध्ये साजन चित्रपट आहे, कालिया आहे, मेरा गाव मेरा देश आहे, तिसरी मंजिल आहे आणि कटी पतंग आहे. इतका एकापेक्षा एक सरस चित्रपट या आशा पारेखने केलेले आहेत. हे आपण विसरून चालणार नाही. खूप मोठे योगदान यांचं आहे. या कटी पतंगबद्दल त्यांना फिल्म अवॉर्ड्स मिळाले आहे बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून. त्यांना फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट हे सुद्धा मिळालेलं आहे आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळालेला आहे. इतक्या मोठी ही नटी ही जैन. तिसरी मंजिली पण त्याचा पिक्चर आहे. आता यापेक्षा थोडंसं वेगळा पास आहे. टीना मुनीम या सुद्धा जैन आहेत. टीना मुनीम यांचं नाव सुद्धा विसरता कामा नये. त्यांचं योगदान खूप मोठ्या मराठी सिनेमाला असेल पण आहे. याशिवाय हिंदी चित्रपटामध्ये हॉलिवूड काम करणारे जे काही इतर कलाकार आहेत त्याच्यामध्ये रवींद्र जैन महत्त्वाचे आहेत. त्यांनी जवळजवळ 150 चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. संगीताशिवाय चित्रपट पूर्ण होत नाही, म्हणून हे नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना रामजी गंगा मेली या चित्रपटासाठी मोठा अवॉर्ड मिळतो, पद्मश्री अवॉर्ड. किती मोठी माणसं, एकापेक्षा एक. याच्याशिवाय तुम्ही नावं वाचतो कुणाला किती मिळत बघा. मदन जैन कलाकार होते.
अभिषेक जैन कलाकार, अरमान जैन कलाकार, केशी बोकाडिया, मोहित डागा हे निर्माते आहेत. मोहित डागा निर्माते आहेत. गणेश जैन निर्माते आहेत. गरिमा जैन नटी आहे. जैनेंद्र जैन हे चित्रपटासाठी स्क्रिप्ट वगैरे लिहितात. मृणाल जैन नट आहेत. निवेदिता जैन या कन्नड नटी आहेत. कन्नड नटी आहेत. पलक जैन या नटी आहेत. श्रमण जैन नटी आहे. तारक मेहता हे नाव कुणाला माहीत नाही सांगा. तारक मेहताचा उलटा चष्मा हा जो तुम्ही सिरियल पाहताय त्यातले हे तारक मेहता आहेत. तारक मेहतानी तो स्क्रिप्ट लिहिला आहे. त्यांचा जन्म 1929चा आहे, लक्षात ठेवा. तारक मेहताचा जन्म 1929चा आहे आणि त्याच्यावर एका माणसानं अमर तर नाव काहीतरी आहे, त्यांनी स्क्रिप्ट लिहिलं ते हिंदीमध्ये तारक मेहताचा उलटा चष्मा म्हणून. आपण चित्रपट पाहतो ना सिरियल, ते उलटा चष्मा हा स्क्रिप्ट लिहिला हिंदीमध्ये. नंतर तो मूळ वेगळा आहे. त्याच्यानंतर आणखी नाव महत्त्वाचं आहे. काही याच्यातली अशी नाव आहेत मिमिक्री करणार आहेत. विकल्प जैन हा उत्कृष्ट मिमिक्रीकार आहे. हे आपल्याला कोणालाच माहीत नाही. तर हे जे नाव विकले फक्त मी सहज नावं तुमच्या समोर ठेवलेली आहेत, आपल्याला माहीत व्हावीत, ज्यांना आपण वगळू शकत नाही असं. विजू शाह हे नाव आपल्याला माहीत असेल. कल्याणजी आणि आनंदजी ही जी जोडी आहे त्याला कल्याणजीचा मुलगा हा विजू शाह. त्यानं संगीत आज देखील संगीत तज्ञ म्हणून पिक्चरमध्ये संगीत देतो. त्याचं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठं आहे. तर अशा प्रकारे जे काही या दोघांच्या विचारातून सादरीकरणातून जे काही सुटलेला भाग होता तेवढा मी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि हे सांगणं सोपं कारण होतं कारण बाकीची माहिती माझ्याकडे आहेच, पण ही माहिती त्यांच्याकडे नव्हती. मी सांगितलं ॲडिशन केला, फक्त दुसरं काय नाही. आता प्रश्न निर्माण असा होतो, सरांनी डेपेड सरांनी श्रोत्याला सांगितलं हा काय विषय आहे, हा विषय कसं काय निवडला, बरोबर. कारण मी जेव्हा लहान होतो बॉबीला तेव्हा म्हणायचे सिनेमा याचा अर्थ काय माहिती आहे, सिनकिमा. सिन म्हणजे पापांची आई म्हणजे सिनेमा. सिनेमा पाहू नये, डान्स करू नये, अशा प्रकारचे काही आमच्यावर संस्कार झालेले होते आणि त्याचा परिणाम असा झाला आज देखील मी चित्रपट पाहत नाही. फार कमी चित्रपट पाहिलेले आहेत, पण लक्षात ठेवा चित्रपट पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण राष्ट्राची निर्मिती त्याच्यातून होत असते. ते अहिंसेचं तत्वज्ञान पेरलेलं असतं, अनेकांचं तत्वज्ञान त्यामध्ये पेरलेलं असतं. ते फक्त शोधता आलं पाहिजे आहे. एक बुद्धीनं वाईट भाग सोडून द्या. तर त्यांनी म्हणाल वाईट भाग कसा सोडायचा, वाईट भाग कसा सोडायचा. लक्षात ठेवा जैन तत्वज्ञान सांगितलेलं आहे आपण जे आहोत जीव हे कोण आहोत, चेतनामय आहोत. मैं ही सिद्ध परमात्मा, मैं ही आत्मराम. नमस्कार. मैं ही ज्ञाता असं जे की आपण म्हणतो मैं ही ज्ञाता ज्ञेयको वगैरे जे आहे म्हणजे माझे स्वरूप आहे ते चेतनामय आहे. आणि ही जी चेतना आहे ही चेतना पुद्गलापासून वेगळी आहे. त्यामुळे त्याचा माझा काही संबंध नाही. फक्त मनोरंजनापुरतं मी पाहतो, त्याचा परिणाम म्हणजे काहीही होऊ देत नाही. अशा प्रकारची एक भावना आपल्या मनामध्ये आली, एक आत्मनिर्भरता आली. चित्रपटाचा परिणाम आपल्यावर होत नाही, अजिबात होत नाही. फक्त मी प्रयोग करून पहा, मी हे फक्त ज्ञानासाठी पाहतोय, त्याचा परिणाम माझ्यावर होणार नाही. तर जाता जाता मला फारसा वेळ नाही, महाराज आलेले आहेत. शेवटचं एक तुम्हाला दोन गोष्टी, एक गोष्ट सांगतो आणि माझं अध्यक्षण भाषण संपवणार आहे. पण शासन म्हणतो की आजच्या काळामध्ये आपण मुलाचे संस्कार करतो ते तत्वज्ञानाच्या माध्यमातून करतो, बरोबर आहे. सगळे कबूल करतात. आपण दर्शन पाठ म्हणतो, सामायिक पाठ म्हणतो, मोठमोठे तत्वज्ञान सांगतो आणि परत सगळं विसरून जातो. त्याचा परिणाम फारसा होतो असं नाही आहे.
हे का होत नाही आहे हे मी थोडं सांगणार होता. कारण आपलं जे जैन तत्वज्ञान आहे त्याचं प्रॅक्टिकल अप्लिकेबिलिटी आपण विसरून गेलेलो आहोत. प्रॅक्टिकल अप्लिकेबिलिटी आपण करत नाही म्हणून त्याचा परिणाम होत नाही. कसं पहा, सामायिक पाठ आपण म्हणतो सत्वेषु मैत्रेषु गुणेषु प्रमोदम, बरोबर. आता सत्वेषु मैत्रेषु गुणेषु प्रमोदम असाच जो भाग आहे त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की आपण आपल्या शेजाऱ्याबरोबर, आपल्या मित्रांबरोबर, आपल्या शत्रूबरोबर कशा रीतीनं संवाद साधावा, कशा रीतीनं सामोरं जावं, हे दळणवळणाचं माध्यम, हे संप्रेषणाचं माध्यम जैन तत्वज्ञानाने सांगितलेलं आहे. पण हे आपण विसरतो. म्हणून लक्षात ठेवा, जैन तत्वज्ञान होईल तेवढं आपण प्रॅक्टिकलमध्ये आणलं पाहिजे आणि हे काम आपणच करायचं आहे. एवढं बोलून मी हे माझं छोटंसं अध्यक्षपद संपवतो. धन्यवाद. धन्यवाद.